GS3 मेन्सचा आपला पेपर आहे पहा. त्याच्यामध्ये सिलेबस दिलेला इकॉनॉमी आहे, सायन्स टेक आहे, फूड प्रोसेसिंग आहे, पोर्ट्स आहेत. म्हणजे सिलेबस प्रॉपर डिफाईंड सिलेबस आहे. 18चा पेपर, 19चा पेपर आणि हा पेपर समजा आपण असं कंपॅरेटिव्ह काही बोलायचं म्हटलं किंवा ह्याच्यावर फोकस टाकला नुसता 10 जानेवारी 2021ला झालेला हा पेपर आहे. बेसिक त्याचं पर्पज काय आहे सगळ्या डिस्कशनच्या आधी पण आपल्या 2 पेपरमध्ये आपण बोललेलं होतं GS1 GS2च्या जे आहे ते की तुम्ही याच्या उत्तरांसाठी हे पाहू नका, याचे उत्तरं तर आपण बघूयाच, पण एक्झॅक्टली काय होतं उदाहरणार्थ त्या प्रक्रियेच्या ह्याच्यामध्ये. आता उदाहरणार्थ पहिल्याच प्रश्नाचं एक सांगतो. कालच्या याच्यामध्ये हा प्रश्न आला तर एका विद्यार्थ्याचा चर्चा करण्यासाठी फोन येतात मग मेन झाले आपल्या परीक्षा झाल्यावर. तो पहिला म्हणला की मी त्याचा प्रश्नाचा जो आहे तो इंट्रा रिजनल आणि इंटर रिजनल असं साधारणतः जो प्रश्न होता. म्हटलं इंटर रिजनल कुठं प्रश्न आहे तर पहिल्या प्रश्नाचं वर्डिंग काय आहे पहा, इंट्रा जनरेशनल आणि इंटर जनरेशनल. आता जनरेशनल हा शब्द तिथं आहे स्पष्ट, पण कसं होतं आपल्या अभ्यासाचा लोड एवढा असतो म्हणजे तो विद्यार्थी 2 महिने दिलेला म्हणजे त्याचे अभ्यास आहे असं नाही आहे की बाबा तो फ्रेश आहे आणि पहिल्याच याच्यामध्ये आहे. तरीसुद्धा असं घडतं पहा की इंट्रा रिजनल आणि इंटर रिजनल हे रिजनल नाही आहे. हे कशामुळं होतं की आपण काही गोष्टी गृहीत धरायला लागतो ह्या सगळ्या प्रक्रियेच्या ह्याच्यामध्ये आणि आपल्या अभ्यासाचा लोड आपल्यावर एवढायला लागतो की त्यांनी काय विचारलेलं आहे याचा सेन्स आपल्याला द्यायला लागतो. ज्याला आपण काय म्हणतो आर्ट ऑफ लिसनिंग जे आहे ना, ऐकण्याची कला, ते काय म्हणतात बाबा एक्सप्लेन इंट्रा रिजनल. आता इंट्रा सुप्रा आणि इंटर याच्यावर खूप वेळा वेगळ्या प्रकारची चर्चा केलेली आहे. पण इंट्रा काय असतं, इंटर काय असतं आणि सुप्रा काय आहे. सुप्रा नेशन समजा आहे तर इंटर रिजनल नाही आहे तर ते काय इंट्रा आणि इंटर काय जनरेशनल आहे. समावेशी समृद्धी एवं संपोषणीय विकास परिप्रेक्ष्य में इक्विटी, इश्यूज ऑफ इक्विटी फ्रॉम द पर्स्पेक्टिव्ह ऑफ इन्क्लुझिव्ह ग्रोथ. त्यामुळे ते इक्विटी शब्द आहे, ग्रोथ शब्द आहे आणि डेव्हलपमेंट शब्द आहे आणि हे 150 शब्दामध्ये आपल्याला सांगायचं आहे. याच्याविषयीचं अंडरस्टँडिंग जे आहे. मग परत कन्सेप्च्युअल ज्याला आपण म्हणतो ना की मागच्या वेळेच्या पेपरचे जर तुम्ही मार्क बघितले विद्यार्थ्यांचे, टॉपर जवळजवळ काय 190 वगैरे ऑल इंडिया टॉपरचे मार्क ते 100च्या वर गेले होते. बाकी सगळे साधारणतः 79, 63, 52 हे सिलेक्ट झालेल्या लोकांचे मार्क मी म्हणतो आहे पहा. म्हणजे सिलेक्ट जे झालेले होते त्या विद्यार्थ्यांचे पण मार्क अशाच प्रकारचे होते. 19चा पेपर, 18चा पेपर आणि हा पेपर असं आपण संपूर्ण ठेवलं. 20चा म्हणून आपण बघितलं तर मग मार्कांच्यामध्ये 18ला काय होतं, बरे मार्क होते का, 19ला ड्रास्टिक काय झालं आणि 30ला आता 20च्या परीक्षेच्या याच्यामध्ये काय झालेलं आहे, 20च्या परीक्षेत काय होऊ शकेल. या 2-4 वर्षाचा आहे म्हणजे विशेषतः 17च्या नंतर 18च्या नंतरचे मार्क जर बघितले विशेषतः 3चे तर त्याचं कन्क्लुजन काय यायला लागतं. तुम्ही जर स्पेसिफिक जर काही सांगितलं नाही, जनरिक काहीतरी असं आपण बोलत राहिलो किंवा असं ॲबस्ट्रॅक्ट काहीतरी मुद्दे सांगत राहिलो, मग फूड प्रोसेसिंगच्या ह्याच्यामध्ये तुम्ही ज्याला आपण म्हणलेलं आहे की तुमची रिचॅबिलिटी असायला पाहिजे, तुमचा रॉ मटेरियल्स हे असायला पाहिजे, तुमचा इंडस्ट्रियल रिच काय आहे तो पाहायला पाहिजे, नेटवर्क असायला पाहिजे, तर ह्याला काही ते वर्क होणार नाही. फूड प्रोसेसिंगच्या संदर्भामध्ये लॉज, रूल्स, रेग्युलेशन हे तर एका बाजूला आपल्याला बघणारच, पण दुसऱ्या बाजूला कॉन्क्रीट एक्झाम्पल्स म्हणजे स्पेसिफिक ज्याला आपण म्हणतो ना त्या स्पेसिफिकचा आग्रह सगळा आहे आपल्याला दिसतं. ज्यांनी लिहिलेले आहेत आणि ज्यांना मार्क आले त्यांचं ऑब्झर्व केलं की काय वर्क झालेलं आहे, तर हे स्पेसिफिक हे फार वर्क होतं आहे. म्हणजे आता जसं इंट्रा जनरेशनल, इंटर जनरेशनल इश्यूज ऑफ इक्विटी इन्क्लुझिव्ह, मग जपानचं समजा काही त्याच्यात सुरुवात आहे तुम्हाला, जपाननं याच्याविषयी काम का केलेलं आहे किंवा आपल्या इथं काही त्याच्या प्रकारच्या सुगम कुठली योजना आहे एक समजा म्हणलं. त्यामुळं अदरवाईजसुद्धा योजना, कुरुक्षेत्र आणि ह्या पेपरमध्ये बघितलं तर डाऊन टू अर्थ हे मॅगझिन जे आहे ते डाऊन टू अर्थ कंपल्सरी वाचायला पाहिजे असं मॅगझिन आहे पहा. परत मी रिपीट करतो की डाऊन टू अर्थ हे कंपल्सरी तुम्ही पाहायला पाहिजे. जे याचा सिरियसली 2021चा अभ्यास करतात ते डाऊन टू अर्थचं वेगवेगळ्या प्रकारचे आर्टिकल्स त्याच्यामधले जे आहेत त्या. योजना कुरुक्षेत्र जर आपल्या गव्हर्नमेंटचाच भाग आहे त्याच्यामधनं आलेले. राज्यसभेवरचे आपण आता बघू की डायरेक्टली ते त्यावेळेचंच आहे चर्चा. म्हणजे 23 मार्चला बाबा ते नोटिफिकेशनवर चर्चा झाली 2006 आणि त्याच्यानंतर 2020 23 मार्च 20ला जे आहे ऑगस्टच्या हिंदूमध्ये त्याच्यावर परत डिस्कशन आलेलं आहे. राज्यसभेवर त्याच्यावर डिस्कशन घेतलेलं आहे. आपल्या वेगवेगळ्या प्रकारचे जे इश्यूज आहेत त्या इश्यूजवर सोर्सेस जे आहेत
सोर्सेस सांगता येणं हा त्यातला महत्त्वाचा घटक आहे पहा. आणि त्यामुळे याच्यातून काय आता इथं टेक्निकल म्हटलं तर पॉल क्रुगमननं याच्यावर काय म्हटलेलं होतं, SDGचा 10वा गोल काय, म्हणजे उत्तर सांगता येईल. जे इथं समजा की एक स्ट्रक्चर असं लगेच तयार करता येईल. हेतू तो आहे का? हेतू नाही आहे. ते आपल्या 2च्या व्हिडिओमध्ये पण जे म्हटलेलं होतं त्याच चर्चामध्ये पण ते केलेलं की तो आपली जी सिरीज आता ही 4-5 आपण जे करतोय त्याचं कारणच जे आहे ते की जे 2021ला लिहितात त्यांना काही ना काहीतरी निर्माण करता यावं, त्यांना काही ना काहीतरी त्याच्यावर आपलं स्वतःचं एक इन्साईट ज्याला आपण म्हणतो दृष्टी तुमची जी आहे ती निर्माण करता यावी. मार्गीचा आपला ही सगळा संपूर्णतः हा जो प्लॅटफॉर्मच आहे तो त्याच्यासाठी आहे की तुम्ही तुमच्या पद्धतीनं ते लिहायला पाहिजे. त्यामुळं ओरिजिनॅलिटी ऑफ थॉट अँड क्रिटिकल ॲबिलिटी ऑफ द कॅन्डिडेट. उदाहरणार्थ आता समजा कुठला 18चा एखादा पेपर आहे, 18च्या याच्यामध्ये त्यांनी सुरुवातच जी आहे ते कुठल्या प्रकारची केलेली होती की रामसर कन्व्हेन्शनमध्ये मग वाईज कसं तुम्ही पाहणार, त्यातले अर्थ काय असतात, म्हणजे हे का आज पहिले माझ्या SDGचा पहिला प्रश्न होता 2018च्या याच्यामध्ये. तुमच्यासमोर असणारं ज्याला आपल्याला म्हणता येईल काय मटेरियल आणि स्टेटच्या इंटरनॅशनल कम्युनिटीच्या ज्या डिमांड्स आहेत याच्यामध्ये काही गॅप आली, तुम्ही जे मटेरियल वाचता आणि हे आता मिंटमधली काही आर्टिकल, ह्याला सगळं आता इंटर जनरेशन आहे, मिंटमधली आर्टिकल आहे, पॉल क्रुगमननं त्याच्याविषयी काही म्हणले, फ्युचर तुमचं जनरेशन आहे याच्याविषयीचं जे आहे ते आपल्याला याच्यामध्ये उपयोग उडवतो. त्यामुळं सिलेक्टिव्ह ETमधली काही आर्टिकल्स आपल्याला आहेत. त्यामुळे हे तिसरा पेपर तुमच्या हिंदूच्या थोडासा इकडं तिकडं जाऊ शकतो. म्हणजे बिझनेस स्टँडर्ड आहे समजा, बिझनेस स्टँडर्डमधले सिलेक्टिव्ह आर्टिकल जे आहेत ते बिझनेस स्टँडर्ड आणि ETमधनं काय काय आलेले जे आहेत त्या, किंवा तुमचं म्हणजे कितीतरी गोष्टी त्याच्यावरच्या आपल्याला पाहता येऊ शकतात की त्याच्यावर तुम्ही फायनान्शियल एक्सप्रेसला काही वाचलेलं जे आहे ते आपल्या इंडियन एक्सप्रेसमध्ये एक्सप्लेनमध्ये एखाद्या वेळा आलेलं जे आहे ते. त्यामुळे सोर्सेसच्या लेवलला फ्लेक्झिबल राहायला पाहिजे. बॅक टू मार्केट ट्रायंगल जो आहे तो बेसिक, मार्केट ट्रायंगल म्हणजे काय, तो बेसिक ट्रायंगलच आहे, तो सुरुवातीपासून एक्सप्लेन केलेला आहे. 97पासून मी हे सांगत आलेलो आहे की हा ट्रायंगल महत्त्वाचा आहे. क्वेश्चन त्याच्या आधी सिलेबस आणि क्वालिटी मटेरियल. क्वालिटी मटेरियल हे त्याच्यामध्ये दिसतं. आत्ताच्या यात काय होतं, समजा आपण असं म्हटलं की का झालं असेल असं, आपलं जयंतचे समजा मार्क म्हटलं मागच्या वेळेला सिलेक्ट झालेले आहे झालेल्या लोकांचे मार्क 63, 79, काही वेळेला 78, म्हणजे 50 ते 70मध्ये सिलेक्ट झालेले लोक आहेत. मग त्याच्यापेक्षा आणखी खाली आलेले जे आहेत. मुख्य ज्याला वाटतं की ते स्टँडर्ड आहे, म्हणजे ते मटेरियल जे आहे ते असं तेच सगळं लिहिलं जातं आहे. आता मेनचं समजा टेस्ट सिरीज झालेली होती त्याच्यामध्ये सुद्धा काय दिसतं, हे कशासाठी सांगतो आहे तर जे आत्ता ॲस्पिरंट आहेत त्यांनी काय शिफ्ट घ्यायला पाहिजे आपल्या ह्याच्यात, ह्या पेपरचा मेसेज काय, हा शिफ्ट काय घ्यायला पाहिजे लिहिण्याच्या पद्धतीमध्ये, तर स्वतःचं शोधा. आणि तिसऱ्या पेपरला बॉटम अप जास्त वर्क होणार, बॉटम अप जास्त वर्क होणार की तुम्ही इंटरजनरेशनल इन्क्लुझिव्ह ग्रोथ सिस्टम डेव्हलपमेंटसाठी आजूबाजूचं काय लिहिण्याचा प्रयत्न करता. थिअरॉटिकली त्याची चर्चा करता येईल, पण आजूबाजूला आर्ग्युमेंट जे आहेत ती काय आहेत त्याच्याबद्दलची चर्चा जी आहे. दुसरा प्रश्न जो आहे तो काय आहे पहा की डिफाईन पोटेन्शियल GDP. आता GDPवरचं आपल्या इथं केवढ्या डिबेट आहेत, केवढ्या प्रकारचे आर्ग्युमेंट जे आहेत. त्यामुळं GDP आणि GDPचं अंडरस्टँडिंग, व्हॉट आर द फॅक्टर्स दॅट हॅव बीन इनेबलिंग इंडिया फ्रॉम रिअलायझिंग इट्स पोटेन्शियल GDP. पोटेन्शियल GDP संकल्पना काय आहे, जे कॉन्स्टंट इन्फ्लेशन असतं का. मग आत्ता या टप्प्यावर काही अभ्यासक म्हणतात, पण या टप्प्यावर आपण चर्चा करणं आपण म्हणजे ॲज अ इंटरनॅशनल कम्युनिटी त्याचं काय काय आर्ग्युमेंट आहे. जागतिक अर्थव्यवस्था, इनसिक्युरिटी, तुमचं पॉलिटिकल स्ट्रक्चर, नॅचरल कॅलॅमिटीज, म्हणजे सगळ्या कॉम्बिनेशन्स जे आहेत त्या बघून तुम्ही, पण GDPचा भारतातला डिबेट जो आहे तो आणि पोटेन्शियल GDPबद्दलचं चर्चा जी आहे, म्हणजे काही गोष्टी कन्सेप्च्युअली आपल्याला परत आत्ताचं सगळं ट्रान्झिशन बघता कन्सेप्टकडं यायला पाहिजे. आणि त्यामुळंच त्या मार्गेमध्ये आपण कन्सेप्च्युअल असे सध्या इकॉनॉमीच्या 2 ज्याला आपण म्हणतो मिनिट्स अशा प्रकारची एक सिरीज जी आहे ती सुरू केलेली आहे पहा. त्याच्या अंडरस्टँडिंग पण आपल्याला उपयोग पडावे. ह्या सगळ्याचा हेतू तोच आहे की तुम्ही संपूर्णपणे ते कसं समजून घेणार आणि तुम्हाला त्याचा कसा उपयोग होऊ शकेल. आता मार्केटिंग अँड ट्रान्सपोर्ट ॲग्रिकल्चर, आता हा प्रश्न आहे समजा. मग आता सगळे तेच नीती आयोगाच्या आपल्या डॉक्युमेंटमध्ये आहे, दलवाई कमिटीनं असं म्हटलं, इनाममध्ये काय, शेतकऱ्यांची रेल्वे आहे. तर हे किती वर्क होईल याच्याविषयी मला सांगा. मागच्या मार्क, या वर्षाचे मागच्या मार्क बघितले आपल्याला, त्याला तुम्ही ज्याला काही लोक म्हणतील, काही स्टुडंट म्हणतील केस स्टडीज, ट्रान्सपोर्ट अँड मार्केटिंग ऑफ ॲग्रिकल्चर प्रोड्यूस इन इंडिया. ट्रान्सपोर्ट कसं आहे, कम्युनिकेशन जे आहे ते, आणि ॲग्रिकल्चर प्रोड्यूस. मग ॲग्रिकल्चर प्रोड्यूस पहिल्यांदा डिफाईन करायला पाहिजे. ॲग्रोवन जरी समजा आपण बघितलं तुम्ही, तर ॲग्रिकल्चर प्रोड्यूसचं काय प्रकारचं आहे, यामध्ये कॅश क्रॉपच्या शिवाय जे म्हटलेलं आहे व्हेजिटेबल्स आहेत, व्हेजिटेबल्समध्ये आलेले आहे,
किंवा यातच आपल्याला प्रश्न विचारला ना, राईस अँड व्हीट सिस्टीम आहे. त्यामुळे ॲग्रिकल्चर प्रोड्यूस ही मोठी गोष्ट आहे. ॲग्रिकल्चर प्रोड्यूसचं तुम्ही म्हटलं की हे 6 प्रकारचं वर्गीकरण आपल्याला पाहता येऊ शकतं की या लोकांनी या प्रकारचा अभ्यास केलेला आहे. म्हणजे अगदी लोकल जे आपण इथले म्हणले महाराष्ट्रात देसरडांपासून बुधाजीरावांपर्यंत अनेक अभ्यासक त्याचे आहेत. लोकल अभ्यास करणारे जे आहेत. ॲग्रोवन म्हणजे आता व्यंकटराव घोरपडे समजा कालच्या आपल्या ह्याच्यामध्ये आलं होतं, शेतीचा आणि याचा संबंध दाखवणार ॲग्रोवनमधले. तुम्ही अथॉरिटी आहेत याच्याविषयीच्या अभ्यास, म्हणजे डॉक्टर साबळे सर आहेत समजा, म्हणजे कितीतरी प्रकारे लिहित आहेत. आपल्याला असं वाटतं की आपण इंग्रजीमधनं लिहितो आहे. आय एम रायटिंग दिस इन स्पेसिफिक लँग्वेज अँड हेन्स आय नीड कोट अनकोट नॅशनल. सो नॅशनल अगेन इज अ मिथ. यू नीड आपल्याला लोकल टू वोकल जेव्हा म्हणतात PM त्यावेळेला काय की नॅशनलच्या बरोबर स्टँडर्डाइज मटेरियलच्या बरोबर जाणं आणि लोकल मटेरियलला स्टँडर्ड करणं, याच्यातनं मार्क नक्की येणार. ओरिसामधली एखादी केस तुम्ही दाखवली का? ओरिसामध्ये मार्केटचं असं झालेलं आहे, बालासोरपासूनचं असं नवरंगपूर अत्यंत याचा डिस्ट्रिक्ट आहे, आपला बीडचा डिस्ट्रिक्ट आहे. किंवा साधं फुलं इथनं समजा जातात कुठं, मग त्याचं काय असतं ट्रान्सपोर्टचं कम्युनिकेशन, वाशीला येणारं जे आहे गुलटेक, म्हणजे काही ना काहीतरी स्पेसिफिक तुम्ही बोलला. तुम्ही म्हटलं की 150 शब्दामध्ये हे एक्सपेक्टेड आहे का, तर आता याचं अंडरस्टँडिंग जे आहे ते तुम्ही बोलताना काही कंसात जरी उदाहरणं लिहिली आणि 250ला मग विस्तारानं सांगितलं. पण थिअरॉटिकलचं लिमिट काय, एकतर ते कॉम्पिटिशनमध्ये काही जण आपल्याला तिथपर्यंत गाठतातच त्या पॉईंटच्या लेवलला. त्या पॉईंटच्या लेवलला तुम्ही डिफरन्स किती देणार हा मुद्दा आहे. डिफरन्स इज सिव्हिल सर्व्हिस इज स्टील वर्किंग. 2006चा टॉपर जो होता त्यानं जे म्हटलं होतं की डिफरन्स म्हणजे सिव्हिल सर्व्हिस आहे. डिफरन्स द्यायला पाहिजे. डिफरन्स तुम्ही काय प्रकारचं देणार. त्यामुळे तुमच्या रायटिंगमध्ये डिफरन्स कसा येऊ शकतो. ऑर्डिनरी लिहिणं आणि एक्स्ट्राऑर्डिनरी लिहिणं. तर एक्स्ट्रा नाही, नुसतंच आपण एक्स्ट्राऑर्डिनरीच्या नादाला लागलो तर काय एक्स्ट्रा नुसतं येऊ शकतं. असं एक्स्ट्रा म्हणजे नुसतं आपण उदाहरणं असं करायला लागतं. कॉम्बिनेशन ऑफ बोथ, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी. आपले त्यावरची अख्खी NCERTच आहेत ना. तुम्ही NCERT जर बघितली मॅक्रो तर त्याचं कॉम्बिनेशन्स ते आहे ना. तुम्ही मायक्रो पण बोलायला पाहिजे, मॅक्रो पण त्याचं अंडरस्टँडिंग बोलायला पाहिजे जे आहे ते. कन्स्ट्रेंट काय आहेत, पहिला शब्द आणि कन्स्ट्रेंट आहेत म्हणजे काय, परिवहन व विपणन. विपणन मंडळच आहे ना समजा, विपणन मंडळ आहे, पणन आहे आणि मुख्य बाधा आहे काय आहे. डायरेक्ट त्याच्याविषयीचे आर्ग्युमेंट्स आपण बघितले. कुठल्याही प्रकारचे कृषी उत्पन्न बाजार समित्या कितीतरी आहेत ना. म्हणजे त्याच्याविषयी वेगवेगळ्या प्रकारच्या अभ्यासाने वेगवेगळ्या प्रकारे मतं व्यक्त केलेली आहेत. त्याच्याकडे आपल्याला नजर पाहिजे. अभ्यास म्हणजे काय, याचं एक माझ्या मते काय झालेलं की असं एक साचेबद्ध आकलन निर्माण व्हायला. त्याची व्हर्सॅटॅलिटी जी आहे ना, ज्याला आपण म्हणतो की दशग्रंथी आणि अष्टावधानी दोन्ही प्रक्रिया त्यातनं लॉस व्हायला लागल्यात. आणि त्यामुळं अदरवाईज तसे आपल्याला हे वाटणारे क्वेश्चन जे आहे ना हे, कारण हे क्वेश्चन असे साधे वाटणारे क्वेश्चन आहेत. त्याला कॉमन मटेरियल खूप जण त्याला हँडल करू शकतात. कालचं पण जो विद्यार्थ्यांना फील होता की हे खूपच त्या अर्थानं आपल्याला प्रेडिक्टेबल पेपर आहे. कॉमन पेपर असेल तर मग त्याच्यामध्ये तुम्ही डिफरन्स कसा देणार हा एक इश्यू असतो का, की डिफरन्स काय प्रकारचं येणार आणि डिफरन्स येण्यासाठी थोडं वेगळं वाचायला पाहिजे का. जसा हा नॅनो टेक्नॉलॉजीचा प्रश्न आहे. मग नॅनो टेक्नॉलॉजीच्या बद्दल आता रिजनलमध्ये बघितलं तर राजहंस प्रकाशनाचं अख्खं पुस्तक आहे, त्याचा बुक रिव्ह्यू आहे. पुस्तक वाचा असं माझं म्हणणं नाही, पण तुम्हाला हा नो पाहिजे. इन्फॉर्मेशन जी आहे ना ती तुम्हाला पाहिजे काय प्रकारे आणि तुम्हाला तिथपर्यंत पोचता आलं पाहिजे. म्हणजे त्यांनी समजा टाईप्स दिलेले आहे, त्याची व्याख्या काही दिलेली आहे, आकृत्या जबरदस्त काढून दिलेल्या आहे नॅनो टेक्नॉलॉजीच्यावरच्या. मग नॅनो टेक्नॉलॉजी आणि हेल्थ स्पेसिफिक आहे हा परत काय हेल्थ सेक्टरमध्ये. मग तो नॅनो स्पंज आहे समजा, आपण टॉक्झिक काही हे कळायला म्हणजे त्याचे डिटेल्स बोलता येतील आपल्याला. आत्ताचा आपला इश्यू किंवा हा जागा ती चर्चा करायची नाही की नॅनो टेक्नॉलॉजीनं काय काय बदल झाले आणि हेल्थ सेक्टरला कसं आहे. हेल्थ सेक्टरच्या ह्याच्यामध्ये ते आणण्याच्या दृष्टीने आपण कुठं कुठं करायला आहे. कॅन्सरचे सेल समजा त्याच्यावर काय काय आपण करू शकतो. नॅनो टेक्नॉलॉजी आणि हेल्थ सेक्टर याचं बेसिक कॉन्ग्रुअन्स घेताना काय अडचण आहे हे ॲस्पायरिंग IASला लक्षात द्यायला पाहिजे की व्हॉट डू यू अंडरस्टँड. तो अंडरस्टँड शब्द जे समजता क्या आप समजते हैं आणि मैं ऐसा समजता हूँ असं लिहिणं म्हणजे आय डू अंडरस्टँड असं लिहिण्यात पण काय पॉईंट नाही. तुमचं अंडरस्टँडिंग तुमच्या उत्तरानं बोलायला पाहिजे. तुम्ही असं वर्डिंग लिटरली लिहून का बरेच जण जसं करतात की एक्झॅक्टली आय अंडरस्टँड आणि मग असं पण लिहिणं. त्यामुळे लिहिणंच क्रुशियल आहे. प्रेझेंटेशन महत्त्वाचं आहे की काय कृत्या तुम्ही त्यात काढणार किंवा त्याचे मुद्दे कुठले कुठले घेत राहणार जे आहेत ते त्याच्याविषयीचं आर्ग्युमेंट जे आहेत. म्हणजे समजा आता तुम्ही म्हटलं की याच्यावर आता इथं जसं लिहिलेलं आहे की ते अपोलो हॉस्पिटल जे एक चेन आहे त्यांनी असे प्रयोग केलेले आहेत. जहांगीरमध्ये असा एक आता हे आपल्याला दिसायला लागतं.
कोणकोणत्या याच्यात कुठं कुठं वापरतात लोक नॅनोचा वापर. समजा तुम्ही कुठं आहे, आता हे तुमच्या सगळ्या गोष्टींशी जोडलेलं आहे. ग्रेज ॲनाटॉमी नावाची समजा एक सिरीज, ह्याच्यावर हेल्थ आणि मेडिकल आणि याच्यावरची गाजलेली सिरीज आहे, वेब आहे. मग त्याच्यातनं तुम्हाला काही उदाहरणं दिसतात का? कितीतरी प्रकारे आपल्याला ते मांडता येऊ शकतं की हा याच्यामधला महत्त्वाचा आर्ग्युमेंट आहे. आपलं साधं म्हणणं काय की माझ्या उत्तराला तुम्ही 7 मार्क द्या, 8 मार्क द्या आणि मला कॉल यायला पाहिजे. या पेपरला 163, 168, 136 स्वप्नीलसारखे स्टुडंट आहेत आपल्या ह्याच्यातले की ते किती सतत कायम त्याच्यावर पुढे गेले, 130च्या वर 140 असे गेलेले आहेत ना. या पेपरला ॲस्पिरेशनच पाहायला पाहिजे. त्या अर्थानं काय म्हणता येईल आपल्याला की तुम्ही स्टान्स बदलला तर चांगले मार्क नक्की येणार. स्टान्स तुमचा थोडासा बदलायला पाहिजे. आत्ता जे सॅच्युरेट झालेलं आहे ते काय, तेच मटेरियल, त्याच प्रकारची उदाहरणं, त्याच प्रकारचं अंडरस्टँडिंग जे आहे. थोडंसं उमा कपिला कन्सेप्च्युअली समजा वाचलं, उमा कपिलांची 2-4 पुस्तकं आहेत ती वाचली. मिश्रापुरीमधलं काही कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग जरा वाढवून बघितलं आपल्याला, कन्सेप्च्युअली जे आहेत. आणि मग मार्केटमधल्या गाईडकडं तुम्ही गाईड वापरू नका असं माझं म्हणणं नाही, पण त्याचं कटपेस्ट आहे ना, हे असं झालं असं, पण त्या इंटरनल लिंक लक्षात येणं. एखाद्या आर्टिकल वाचण्याची सवय जी आहे किंवा एखाद्या पुस्तकाचा रिव्ह्यू, बिमल जालांचे समजा काही पुस्तकं आहेत, अगदी उज्जन आपण म्हटलं, अलीकडचं लिहिणारे अगदी संजीव सान्यालचं आपण म्हटलं, बेवडे बोरायचं काय आर्ग्युमेंट आहे. इकॉनॉमीच्या संदर्भामध्ये राजन आहे समजा. आता जसं रुचिर समजा आहे, रुचिरचं तुम्ही बघितलं असेल तर रुचिरचा NDTVवर त्यांनी त्यांचे टॉप 10 यावेळेचे दिलेले आहेत. मग रुचिरनं काय काय सांगितलं होतं की बाबा एंड ऑफ TV, उदाहरणार्थ एंड ऑफ TV नावाची गोष्ट आहे का, आणि एंड ऑफ TV असेल तर भारतात तो का झाला नाही आणि जगभर कसं व्हायला लागलेला आहे, त्याचे या 2020चे 10 पिक घेतले. आता या प्रकारचं जे अंडरस्टँडिंग आहे ना ते वाढायला पाहिजे. म्हणजे तुमचं उत्तर इंटरडिसिप्लिनरी ज्याला कधीच म्हणतात, तुम्हाला खूप जण म्हणते इंटरडिसिप्लिनरी लिहायला पाहिजे. इंट्रा इथं आपलं जसं आलेलं आहे तसं इंटर आणि इंटर दोन्ही बघायला पाहिजे. मग ते कधी शक्य आहे? जसं साधं आहे, अर्थबोध पत्रिका नावाचं नियतकालिक आहे, मग अर्थबोध पत्रिका वाचायला पाहिजे. इट मे बी रिजनल किंवा कुठले इंग्लिश लँग्वेजमध्ये लिहिणार आहे तुम्ही. मटेरियल थोडंसं वेगळं घेतलं तरी आपल्याला पाहता येतं. मग EPW आहे, EPW मराठीमध्ये चालू असतं पहा, त्यातनं आपल्याला उचलतं काय, किंवा EPW डायरेक्टली तुम्ही इंग्रजीतलं व्हा. कितीतरी आर्टिकल्स आपल्याला डायरेक्टली दिसतात की हे याच्याशी, उदाहरणार्थ जे आहे ते पहा की आपला आता हा प्रश्न जो घेतला कुठला फूड प्रोसेसिंगचा, मग त्याच्यात अनेक प्रकारची उदाहरणं आलेली आहेत लोकलच्या ह्याच्यामध्ये. EPWच्या ह्याच्यामध्ये आता हा एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंटचा क्वेश्चन आहे, त्यात कितीतरी आर्टिकल तुम्हाला किंवा डिस्कशन तरी ॲटलिस्ट दिसतील जे आहे ते. हिंदूमधले महत्त्वाचे लेख, अग्रलेख जे आहेत हे सगळे संपूर्णतः याच्यात काय वेगळं मी सांगतोय का, तर बायामध्ये ते बेसिक आहे आणि त्या बेसिककडे जाणं. आता जसं आता समजा म्हणलेलं आहे, व्हॉट इज सायन्स इंटरव्होन डीपली विथ आवर लाईव्स, हाऊ सायन्स इंटरव्होन डीपली विथ आवर लाईव्स, हा 7वा क्वेश्चन आहे. सायन्स नावाचंच NBTचं पुस्तक आहे ना, सायन्स सुंदर सोरकरांचं जे आहे, मग ते आपण बघितलेलं आहे का, अंडरग्रॅज्युएट लेवलला असेल किंवा आत्ता तुम्ही आहे, म्हणजे थोडंसं इकडं तिकडं बघितलं तर त्याच्याविषयीची तुमची एक जागरूकता जी आहे ना ती निर्माण होईल ना. आणि मग पुढचं त्यांनी जे दिलेलं आहे तो एरिया आपल्याला दिलेला आहे सायन्सच्याबद्दलचं जे आहे की स्ट्रायकिंग चेंजेस इन ॲग्रिकल्चर ट्रिगर्ड बाय द सायन्स बेस्ड टेक्नॉलॉजी. सायन्स बेस्ड टेक्नॉलॉजीमध्ये कोणकोणत्या प्रकारचे बदल झालेले आहेत. म्हणजे डायरेक्ट GMकडं जायची गरज नाही, म्हणजे क्रॉपच्यामध्ये काय बदल झाले, साध्या साध्या गोष्टी आपण असं म्हणलेलं की वॉटर मॅनेजमेंटमध्ये आपण काय बदल केले का, सायन्स बेस्ड ॲग्रिकल्चर ज्याच्यामधनं जे आहे ते तुमच्या ओव्हरऑल ज्याला आपण म्हणतो ना की फील्ड मॅनेजमेंट जी असते, त्या फील्ड मॅनेजमेंट प्रत्यक्ष त्याच्यावरच्या तुमच्या काही एक्सपेरिमेंट असे करणारे आपले तासगाव समजा आहे, तिथं काही शेतकऱ्यांचे प्रयोग आहे. मी हे कशा आधारे सांगतोय पहा की ॲग्रो1 नावाचं नियतकालिक आहे. मग ॲग्रो1मध्ये डेली काही ना काहीतरी असं वेगळ्या प्रकारचं चालू असतं. कुठल्या लोकस समजामध्ये आलेलं होतं, मग त्याच्यावर लोकांनी हा प्रयोग करून बघितलेलं होतं की आपल्याला काही सायन्स त्याच्यामध्ये वापरता येऊ शकतं आणि ते ॲटलिस्ट प्रेडिक्ट करता येतं का की इकडे येणार नाही आहे, काय करता येऊ शकेल. किंवा वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट्स आहेत, समजा लांजा नावाचं ठिकाण आहे समजा, मग लांजा ह्याच्यामध्ये आपल्याला कोकणामध्ये काजू आहे, काजूच्या संदर्भामध्ये लोक काही प्रयोग करत आहेत. रोह्यामध्ये काही प्रयोग चाललेले आहेत. ॲग्रिकल्चरचं रिजन स्पेसिफिक अंडरस्टँडिंग येणार. इकडं कारवारमध्ये तुम्ही गेला तर तिथं काहीतरी वेगळं येत राहणार. करवीरला आपण आला तुम्ही कोल्हापुराच्या इकडं तर तिथं वेगळं येणार. रिजन स्पेसिफिक आहे हे त्याच्यात यायला पाहिजे. ॲग्रिकल्चर हे मोनोलिथ नाही आहे, म्हणजे त्याच्याविषयीचं तुमचं स्वतःचं अंडरस्टँडिंग जे आहे
की ते आपल्याला काय प्रकार आहे. त्यामुळे 2 गोष्टी ते विचारतात, सायन्स आणि त्याचं ॲप्लिकेशन जे आहे. मग आता ह्याच्यावर सुरुवात कशी करावी. कृषी नर्सवरमधनं काही लिहावं का, आपलं अमरकोशमधनं काय लिहावं का, तुर्कांनी केलेल्या बदलांच्या आपल्यातनं काय लिहिता येईल का, नांगराच्या विषयीचे बदल, सायन्समधल्या बदलांविषयी सुरुवातीला भारतातल्या मोठ्या परंपरा ज्या आहेत त्यातनं काही वापरता येऊ शकतं का. म्हणजे कोड, स्टँडर्ड कोड जे म्हणलेलं आहे, सुरुवात आणि एंड जे आहे, स्टार्ट एखादं कोड देणं, हे जे आहे म्हणजे ती पद्धत. पूजा राणावत नावाचे आपले स्टुडंट होते पॉलिटिकल सायन्सला, आणि GS लिहिण्याची पद्धतीची तिसरीच होती. स्टार्ट उदित आधीच्या आहेत होते की स्टार्ट एखादा कोटेशननं करणं. म्हणजे सगळं समजा आता आपण वाचलं तर लिहिण्यावर येऊन थांबणं सगळं. जसं आता हा समजा आपण म्हणलेलं आहे काय की 2006चं नोटिफिकेशन आणि 2020मध्ये काय केलेलं आहे आपण, बदल जे केलेले आहे. त्यामुळे एन्व्हायरमेंटच्या असेसमेंटच्या संदर्भामध्ये एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट 2020 23 मार्च 20ला संपूर्ण आता त्याची चर्चा सुरू झालेली जी आहे ते म्हणजे बदललेलं राईट टू लाईफ आणि राईट टू लाईफच्या अंतर्गत काय काय बदल आलेले आहे. मग त्यात पब्लिक हिअरिंग समजा आहे, म्हणजे जनसुनवाई हिंदीमध्ये ज्याला म्हणलेलं आहे त्याच्याविषयीची चर्चा जी आहे. आयरस कन्व्हेन्शन आहे समजा याच्यामधलं गाजलेलं 98मधलं, त्याच्या आधी आपल्या इथं 86चा. म्हणजे कोणकोणत्या प्रकारे आपल्याला एन्व्हायरमेंटच्या संदर्भामध्ये समजा जयराम रमेश यांच्यामध्ये पुस्तक आलं तर त्यातली माहिती आहे एन्व्हायरमेंटच्या संदर्भात काय काय आर्ग्युमेंट केलेलं आहे. इंदिरा गांधी आणि एन्व्हायरमेंट कशा 72चा कायदा समजा आहे त्याच्याविषयीचं आर्ग्युमेंट आहे. पब्लिक पार्टिसिपेशन हा त्यातला कळीचा मुद्दा आहे आणि पब्लिक पार्टिसिपेशनची मेथॉलॉजी काय असेल. एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट गाडगिळांनी केवढं लिहिलेलं आहे त्याच्यावर. संतोष शिंत्रे नावाचे लेखक आहेत संतोष शिंत्रे त्याच्यावर लिहित असतात आपल्या सकाळमध्ये जे आहे ते. माणसं ती अशी कळायला पाहिजे की आपल्याला एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंटवर ह्यांनी लिहिलेलं आहे. भवताल आहे, भवतालमध्ये काय काय दिसतं ते पाहायला पाहिजे. म्हणजे नियतकालिक जे आहेत ते. रिजनल स्पेसिफिक यासाठी सांगतोय की जे कम्प्लीट लॅकून आहे. नॅशनली पण सांगता येईल किंवा डाऊन टू अर्थमधलं हे याच्यामध्ये G&Y हे आलेलं होतं. या प्रकारचं एक्सपोजर घेणारे काही लोक आहेत. पण हे जे दिसतंय मला की जे आधीचे वापरत होते लोक, असं नाही आहे की बाबा हे आधीच्या 12-13च्या आधीच्या बॅचेसमधले स्टुडंट हे वापरायचं नाही आणि ते भरघोस मार्क काढायचे. आत्ताच्या ह्याच्यामध्ये एक प्रकारच्या इन्सिक्युरिटीच्या निर्माण झाले की आपण काही वेगळं लिहिलं तर वर्क होईल का, त्या सोडून द्यायला पाहिजेत आणि तुम्हाला स्वतःला त्या सब्जेक्टचं अंडरस्टँडिंग वाढायला पाहिजे. 2 गोष्टी जे म्हणतो ना की ते सब्जेक्टचं अंडरस्टँडिंग वाढलं नाही तर ते येणार नाही. आता उदाहरणार्थ आता 8वा प्रश्न आहे की जलशक्ती अभियान आपल्या योजना कुरुक्षेत्रामध्ये याच्यावर चर्चा आहे काय प्रकारचं. सेंट्रल वॉटर ग्राउंड वॉटर जे बोर्ड आहे त्याच्याविषयी किंवा 2 मागच्या वॉटर स्ट्रेसवर विचारलं होतं. वॉटर कॉन्झर्वेशन आणि वॉटर सिक्युरिटी. मग वॉटर सिक्युरिटी कल्पना काय. समजा याच्यावर पाण्याशपथ नावाचं पुस्तक आहे, पाण्यावर अभ्यास करणारे लोक आहेत. जलशक्ती अभियानावर त्यांनी कितीतरी वेळेला चर्चा केलेली आहे. जलशक्ती अभियान काय आणि तसं आहे. आपलं मराठीतलं जी योजना येतं त्याच्यामधनं पण तुम्हाला काही वेळेला गोष्टी समजू शकतात किंवा मिळू शकतात. त्याच्यातनं पण आपल्या गोष्टी काय काय आहेत त्याचा एक तुम्हाला अंदाज घेता येऊ शकतो. या आत्ता समजा आपण म्हटलं या सगळ्या प्रक्रियेचा तुम्ही जेव्हा भाग होणार त्यावेळेला तुम्हाला लिहित असताना डिफरन्स एक यायला पाहिजे आणि वेग त्याच्यामध्ये जो आहे तो डिफरन्स ज्याला स्पीड आणि ॲक्युरेसी आपण म्हणतो ती कशी निर्माण करता येईल, डिफरन्स कसा देईल. स्वतःच्या उदाहरणांच्या केस स्टडीजच्या काही टॉपिक वाईज सिलेबसच्या टॉपिक वाईज जसं आता सिलेबसप्रमाणे दिसतं बघा. सायबर क्राईम्स मग सिक्युरिटी नोशन पहिल्यांदा बघितली, मग क्राईम ही नोशन जे आहे सायबरच्या संदर्भात सिक्युरिटी. मग सिक्युरिटीचं आपलं एक आकलन आहे. मग त्याच्याविषयीच्या कोणकोणत्या प्रकारच्या घेतलेल्या एक्झाम आहे. एक्झाम्पल जे आहे सायबर डोमचं विचारलं होतं त्यावेळेला ते हँडल करता आलेलं नाही आहे. मागच्या वेळेला क्वेश्चन आहे म्हणजे मालवेअरमधनं ते आहे कुठल्या कुठल्या फॉर्मॅटमधनं आहे. DRDOचं काय झालं होतं म्हणजे गव्हर्नमेंट एकदा घेतलं, प्रायव्हेट याच्यातलं घेतल्या. अगदी हे आता ऋषिकेश अर्लेकर अभ्यासक आहेत त्यांचं काही अंडरस्टँडिंग म्हणजे जितकं तुम्ही स्पेसिफिक लिहिण्याचा प्रयत्न कराल तेवढे मार्क जास्त येतील स्पेसिफिक. आणि लोकली आपल्याला स्पेसिफिक खूप अवेलेबल आहे. सॉफ्टवेअरच्या संदर्भातल्या ॲप त्याच्या त्यामुळे क्राईम आणि त्याच्या आधी सिक्युरिटी या दोन्हींच्या बद्दलचे अंडरस्टँडिंग जे आहे ना ती काय प्रकारची आपल्या पुणे पोलिसांनी केलेलं समजा आहे. समर्थनगर स्टेशन म्हणजे आता नावासकट सांगतो चौकी आहे त्याच्यामध्ये त्यांनी केलेले प्रयोग होते. सायबर सेल पुण्यामधला काय करत राहतो आणि त्यांनी मग सायबर फौज ठाणे कोणत्या प्रकारचे आलेले जे आहेत, कोणत्या प्रकारे हे ॲक्टिव्ह झालेले लोक जे आहेत ते स्मार्ट आणि त्याचा स्मार्टनेस जो आहे तो
त्यामुळं लोकल एक्झाम्पल, पुण्याचं एक्झाम्पल जसं आपण म्हटलं, हैदराबादमध्ये झालेले काही प्रयत्न जे आहेत ते, कर्नाटका केरळामधले प्रयोग जे ह्या सगळ्याचा एक आपल्याला विचार करता येऊ शकतो, काय प्रकारचं अंडरस्टँडिंग आलेलं आहे सायबर आणि सायबरच्या कोणकोणत्या प्रकारच्या आलेल्या धारणा ज्या आहेत. क्वेश्चन आपला जो आहे पुढचा कुठला 10वा क्वेश्चन आहे पहा, की इफेक्टिव्ह बॉर्डर मॅनेजमेंट डिस्कस द स्टेप्स रिक्वायर्ड टू बी टेकन, डिनाय लोकल सपोर्ट आणि परसेप्शन, 3 गोष्टी ते आपल्याला विचारतात पहा. मग कुठल्या अर्थानं हा आपल्याला इकॉनॉमीच्या ह्याच्यामध्ये 3ऱ्या पेपरमध्ये घेतलेला आहे, हा आपल्याला 2ऱ्या पेपरमध्ये घेता येऊ शकतो ना, पहिल्या पेपरमध्ये जॉग्राफीचं पण घेता येईल. मग काही प्रश्न सगळीकडे फ्लोट होणार आणि त्या फ्लोटिंगचा तुम्हाला एक अंदाज यायला पाहिजे की काय प्रकारचं अंडरस्टँडिंग जे आहे ना ते घेता येऊ शकतं. त्याच्यावर तुमचं स्वतःचं जे फ्रेम आहे ते कसं डेव्हलप करता येऊ शकतं. जे मुख्य काय आहे पहा, PM स्पीच तुम्ही ऐकलं आहे, मन की बात जरी ऐकलं तर ट्रस्ट ज्याला आपण म्हणतो, ट्रस्टमधनं काय गोष्टी मिळवणार आणि ट्रस्ट असेल तर मग तुमचं बेसिक प्रिमाइस कसा डेव्हलप होऊ शकतो जे आहे ते. इफेक्टिव्ह बॉर्डर मॅनेजमेंट, तर इफेक्टिव्ह शब्द बऱ्याच जणांना टॅकल बॉर्डर मॅनेजमेंट लिहितात, पण इफेक्टिव्ह बॉर्डर मॅनेजमेंटमध्ये काय काय, पार्टिसिपेशनच्या लेवलला काय, प्रायव्हेट सेक्टर त्यात आला तर कसा येऊ शकेल, प्रायव्हेट सेक्टर जे आत्ताच्या एजन्सीज जे आहेत त्या, इंडो तिबेटन फोर्स समजा म्हटलं, आसाम रायफल्स आहे किंवा तिथनं BS बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आहे, बॉर्डर सिक्युअर करण्याच्या दृष्टीनं काय काय घेता येऊ शकेल. 10 मार्काचाच आहे क्वेश्चन, थेरॉटिकली गेलंच आणि तुम्ही अशी लोकल उदाहरणं दिली बाबा याच्यामधले जे आहे की इथं या प्रकारचे आहे. छत्तीसगडच्या याच्यामधल्या समजा केसेसमध्ये काही लोकांनी कोट केलेलं आहे की बॉर्डर मॅनेजमेंटला आपल्याला असं करता येईल, म्हणजे बॉर्डरला चाललेले जे इश्यूज आहेत ते आणि इफेक्टिव्ह मॅनेजमेंट करत असतानाचे चॅलेंजेस काय प्रकारे आहे. पूर इन्फ्रास्ट्रक्चर समजा आपण म्हणलं तर एक्झॅक्टली कॉन्क्रीट तुम्हाला सांगायला लागेल की इथपासून इथपर्यंत असं हे होतं आहे, शोपियनपासूनचा इकडचा असा ट्रॅक जे आहे ते, म्हणजे कॉन्क्रीट काहीतरी स्पेसिफिक बोलायला पाहिजे, त्याच्याशिवाय ते वर्क होत नाही आहे. 18चा पेपर आपण म्हणलं, 19चा पेपर म्हटलं, 20चा, 18च्या ह्याच्यामध्ये काय विचारलेले क्वेश्चन होते, 19ला काय आणि 20च्या ह्याच्यामध्ये काय आत्ता काय विचारलेलं. आणि मार्क जर गेल्या वेळेला असेच टॉपरला जर 50-70 असे असतील म्हणजे सिलेक्ट झाले लोकांना, तर मग डिफरन्स कसा द्यायचा, तर लोकल जेवढं तुम्ही लिहिल का नाही तेवढं ते मार्क येणार. म्हणून आपण म्हटलं की डिसिजनवर परत मला मार्क पाहिजे, असं तुम्ही स्पेसिफिक सांगायला पाहिजे, उदाहरण सांगायला पाहिजे की आपल्याला ते लिहिता येऊ शकतं जे आहे ते. आता इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात आलेला क्वेश्चन आहे पहा, एक्सप्लेन द मीनिंग ऑफ इन्व्हेस्टमेंट इन अन इकॉनॉमी इन टर्म्स ऑफ कॅपिटल फॉर्मेशन. त्यामुळं इन्व्हेस्ट करणं म्हणजे काय आणि कॅपिटल फॉर्मेशनच्या बद्दलचं कुठल्या प्रकारचं आहे, म्हणजे कॅपिटल फॉर्मेशन नावाची गोष्ट जी आहे ती कशी आहे आणि 250 शब्दामध्ये आहे. डिस्कस द फॅक्टर्स कन्सिडर्ड व्हाईल डिझायनिंग अ कन्सेशन ॲग्रीमेंट बिटवीन पब्लिक एंटिटी आणि प्रायव्हेट एंटिटी. आणि त्यामुळं ही साधारणतः त्यांची पद्धत आहे, ते कन्सेप्च्युअली काही गोष्टी विचारत आहेत ज्याचं तुम्हाला नो असायला पाहिजे. आता याच्यावर फायनान्शियल एक्सप्रेसमध्ये एवढे आर्टिकल मी वाचलेले आहेत की काय प्रकारचं कॅपिटल फॉर्मेशनकडे आपल्याला त्याला BS आहे, BSमध्ये बिझनेस स्टँडर्डमध्ये आहे, म्हणजे काही गोष्टीला तुम्हाला मार्केटच्या मटेरियलच्या आणि दुसरं वेगळं तुम्ही जे स्टँडर्ड वाचता त्याच्या वेगळं काही वाचलं आणि तसंच आपला मार्गाचा प्रयत्न आहे की बाबा कॅपिटल फॉर्मेशनवर आपल्याला या प्रकारचे आर्टिकल महत्त्वाचे आलेले आहेत, मग ती आपण काय प्रकारे वाचणार. मटेरियलचा बल्क जास्त झाला तर तो तुम्हाला हँडल नाही करता येणार, त्याच्या दृष्टीनं साधारणतः आपण पाहायला पाहिजे. आता टेक्निकली याच्यात बोलता येईल पहा की काय प्रकारचं अंडरस्टँडिंग आलेलं जे आहे ते, मी बॉन्ड्स आहेत किंवा गव्हर्नमेंटनं केलेले इनिशिएटिव्स काय काय प्रकारचे जे आहेत, डिसइन्व्हेस्टमेंटमधनं काय घेता येऊ शकतं का, कॅपिटल फॉर्मेशनचं बेसिक काय प्रकार आहे. मुद्दा जो आहे तो काय की याच्यात डिफरन्स कसा देणार तुम्ही आणि दुसऱ्या बाजूला काही अभ्यासक जे खास याच्याविषयीचे आर्ग्युमेंट करणार आहे ते कुठले कुठले लोक आहेत आणि त्याचं आपलं प्रेझेंटेशन जे आहे ते. आणि त्यामुळं थोडंसं काही वेळेला आपल्याला आपल्या मटेरियलच्या हिंदूज इज नॉट इनफ हे क्लिअर आहे पहा, आपल्या हा पेपर तुम्ही हँडल करता, तुम्हाला थोडंसं बाहेरच्या ॲक्सेसरीज जे आहेत त्या याच्यावर लिहिण. अगदी मगाशी म्हटलं जसं IIM मधले काही लोक आहेत, मग IIM मधल्या लोकांचे काही म्हणजे EPWला आले आर्टिकल आहेत किंवा म्हणजे मॅगझिन्स आहेत गाजलेली समजा याच्यामधली, तर त्याच्याविषयीची सगळी चर्चा आहे. स्पेसिफिक याला वाहिलेली जी आहे ते की इन्व्हेस्टमेंट अँड इन्व्हेस्टमेंट म्हणजे फिकी आहे समजा, फिकीनं बऱ्याचदा त्याच्यावर भाष्य केलेलं आहे. आपल्या राज्यसभेच्या ह्याच्यामध्ये अभ्यासक जे आहेत त्यांनी केलेलं आहे. वायरमधले काही लेख आहेत, वायरमध्ये लिहिणारे आणि बोलणारे जे लोक आहेत ते कुठले आहेत आणि त्याच्याविषयीचं अंडरस्टँडिंग आहे. परत तेच रिपीट करतो पहा की जे पहिल्या व्हिडिओच्या नंतर लोकांनी म्हटलं होतं की मग याचं स्ट्रक्चर काय, तर हे स्ट्रक्चर तर जे विद्यार्थी आहेत त्यांनी लिहिलं
ते स्ट्रक्चर घेऊन तुम्हाला काय मिळणार आहे ह्याच्यावर चर्चा तर करता येईल, पण ती क्लासरूममध्ये चालू पण आहे आपली. मार्गीचा आपलं ह्याचा हेतू काय आहे की 2021ला लिहिणाऱ्यांना तुम्हाला काही आर्ग्युमेंट मिळावेत की आपण असं प्रोसीड करायला पाहिजे, आणि ते प्रोसीड करत असताना तुमची स्वतःची एक फ्रेम डेव्हलप व्हायला पाहिजे. 2 गोष्टी ज्या दिसतात पहा की मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्सवर तुमचा काही कंट्रोल असायला पाहिजे. NCERTच्या कन्सेप्च्युअली तुम्ही जर लिहिलं नाही तर ते असं जनरलाइज होईल आर्ग्युमेंट. आता कॅपिटल फॉर्मेशन समजा प्रश्न आहे तर त्याचा तुम्हाला टेक्नो ज्याला आपण म्हणतो पारिभाषिक जर माहिती नसेल तर ते तुमचं जेनरिक उत्तर होईल किंवा असं जनरल GK टाईप तुम्ही लिहिता असं वाटायला लागेल. त्यामुळे त्याला स्पेसिफिक मार्क येण्याच्या दृष्टीनं इकॉनॉमीचा काही फील जो आहे तो सगळा त्याच्यामध्ये येत राहिला पाहिजे. ॲग्रीचा प्रेशर वाढणार हे बरोबर आहे, आपण बघितले. त्यामुळे ॲग्रीचा अभ्यास वाढवणे, ॲग्रीचे क्वेश्चन्स जे आहेत ते की त्या प्रकारचा डिस्ट्रेस आहे, त्या प्रकारची डिमांड जे आहेत आणि ॲप्लिकेशन जे आहे ते म्हणजे आता समजा नॅनोच आहे. आता जर कालचं तुम्ही अगदी साधा आपण म्हणलं कुठला पेपर महाराष्ट्र टाइम्स आहे तो असला असेल त्यामध्ये रोबोटिक्सवर सगळे मटा गाईडमध्ये रोबोटिक्सवर चर्चा आहे. मग ही कुठं तुम्ही एक्सप्लोअर करता म्हणजे तुमचं आपलं आर्ग्युमेंट काढतं, पण माझं इंग्रजी मीडियम आहे. मग थोडं असंच आहे, बट यू आर लोकेटेड इन सर्टन फेडरल स्ट्रक्चर. म्हणजे हे शेवटी स्पर्धा आहे. ओरिसातल्या विद्यार्थ्याला मटा गाईड अवेलेबल नाही आहे, म्हणजे एवढी एवढं राज्य तुम्ही लगेच मागं टाकताना म्हणजे ह्याच्यात स्पर्धा कुठं आहे हे लक्षात यायला पाहिजे की तामिळनाडूतील लोक मग ते रिजनल वापरून तुम्ही इंग्रजीत लिहिणारे खूपच आपलेच विद्यार्थी आहेत, माझेच विद्यार्थी की ज्यांनी रिजनल मटेरियल इंग्रजीत इफेक्टिव्हली वापरलं आणि बराच ॲडव्हान्स 31 मार्काचा ॲडव्हान्स मिळणं जे आहे. लोकल केस स्टडीजचं जे महत्त्व आहे ते कोणकोणत्या प्रकारचं आहे. आता गुड्स अँड सर्व्हिसेसच्या बद्दलचं पण त्यावेळेला 2-3 झालेले हे आहेत म्हणजे निळ्या प्रकारचे ॲक्ट आहेत, पण त्यातला स्पेसिफिक आपल्याला विचारलेला ॲक्ट जो आहे की काय प्रकारे कॉम्पेन्सेशन टू स्टेट्स आणि आत्ताचं फेडरल टेन्शन काय प्रकार झालेलं आहे. मग काही लोकांचं डायरेक्ट आर्ग्युमेंट घ्यायला पाहिजे की त्यावर थॉमस काय म्हणालेले आहेत, थॉमसचं आर्ग्युमेंट काय आहे, तामिळनाडू सेक्रेटरीने त्याच्यावर काय म्हणलेलं आहे, हेल्थ सेक्रेटरीनं आपल्याला याच्यावर काय आर्ग्युमेंट केलेलं आहे, किंवा GSTच्या याच्यामध्ये कमिशनर आहेत समजा दिल्ली जॉईंट कमिशनर आहेत GSTच्या ह्याच्यावरचे, मग त्यांनी त्याच्यावर काही आर्ग्युमेंट केलेलं असतं वेळच्या वेळेला. व्यापाऱ्यांच्या संघटनांची भोसरीमधनं काही डिमांड होते. लोकलला वोकल करणं हा म्हणजे काय म्हणते सगळीकडे असणार आहे. PMच्या बोलण्यामध्ये तो इतक्या वेळा आलेला आहे. तुम्ही त्याचं स्पेसिफिक जर काही सांगितलं की ही डिमांड आहे आपल्याला आणि याच्यामधनं आपल्याला मांडता येतं. तांत्रिकदृष्ट्या इथं म्हटलेलं तसं अनेक गोष्टी आपल्याला सांगता येईल की याचा, पण त्या चर्चेचा काय आहे की जे सगळे आत्ता करतायत पहा की ह्याचं हे उत्तर आहे ह्याचं उत्तर आहे, पण ते तसं त्या लोकांनी दिलं. तुम्ही 24 तास उशिरा बोलताय, त्याला फार अर्थ नाही आहे. तुम्ही आधी प्रेडिक्ट करा, मग ह्याच्यावर तुम्ही काय करायला पाहिजे, हां मग चला आम्हाला पेपर द्या जो आपल्या ह्याच्यातला म्हटलेला आहे किंवा आपल्या ह्याच्यातनं मागच्या व्हिडिओवर जे म्हटलेलं आहे जे क्लिअरली दिसतंय जे आहे ते GS2च्या याला पण म्हणलं तेच आहे पा. मार्गेनं त्यासाठीच काय केलेलं आहे पा की GS3च्या बेसिकची एक बॅचेस प्लॅन केलेली आहे जे आता आपली 25 तारखेपासून सुरू होईल 25 जानेवारीपासून. याचा मूळ हेतू काय आहे पा त्या बॅचचा की तुम्ही कन्सेप्च्युअली क्लिअर आहे, फ्लॉड असता कामा नये. एक्सेसिव्ह करंटमुळं काय व्हायला लागतं की तुमचं समजा काही अगदी दुसऱ्या अटेम्प्टनंतर लोक म्हणतात की पण आहे ना ते इकॉनॉमी डेव्हलपमेंटचं NCERT वाचलेलंच नाही अजून. बेसिक आर्ग्युमेंट जे अर्थशास्त्राची 11वी-12वीची बालभारती पुस्तकं पण स्कॅन केलेली नाही आहेत. मग सगळ्या गोष्टी अडकणार आहेत का. कन्सेप्च्युअली चांगल्या गोष्टी करणं, कन्सेप्च्युअल जे आहेत आणि फॅक्च्युअली अपडेटेड असणं याचं कॉम्बिनेशनच्या जे आपल्याला कन्सेप्च्युअल लागेल त्याच्या दृष्टीनं ही GS3ची आपली बेसिक ज्याला आपण म्हणतो बेसिक ते बेसिक चांगलं काम करणं अशी एक बॅच ज्याच्या आठवड्यात 2 लेक्चर साधारणतः असतील. त्यातले एक्सपर्ट जे आहेत ते तुम्ही त्याच्यावर भाष्य करतील. पण या बॅचच्या विषयी पण आपण वेगळं स्वतंत्र बोलूया, त्याची वेगळी चर्चा करता येईल. पण या निमित्तानं हे म्हणता येईल की बेसिकला जाणं आणि त्याचं काम करणं हे आपल्याला GS3च्या याला आपण करण्याची गरज. GS2ला जसं आपण बघितलं तसं याला पण आपल्याला दिसतं की काय प्रकारचं आहे. मग आता साधं म्हणजे जसं गुड्स अँड सर्व्हिसेस आहे समजा आपण म्हटलं म्हणजे बेसिकचं काय, तर एका बाजूला तुम्ही गुड्स पण म्हणता आणि दुसऱ्या बाजूला सर्व्हिसेस पण म्हणता. मग याच्यात काय पॅराडॉक्स नाही आहे का. गुड्स पण एकाच ह्याच्यामध्ये आणि सर्व्हिसेस पण एकाच ह्यात कसं आहे. मग प्रायमरी सेक्टर, सेकंडरी सेक्टर, टर्स सेक्टर असं वर्गीकरण तुम्ही कसं केलेलं आहे. मग याचं लॉजिक आहे. मग हे कन्सेप्च्युअल लॉजिक काय आहे. मग हा आपण जिथनं कायदा घेतला त्याच्यात काय होतं हे कुठून तरी कल्पना घेतलेली आहे. मग त्याच्याविषयीचं अंडरस्टँडिंग काय आहे. मुळातला या म्हणजे GST आणि याच्याविषयीचं जे आहे तुमचं कन्सेप्च्युअल क्लॅरिटी ज्याला आपण म्हणतो ना, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी जी आहे ती येण्याच्या दृष्टीनं आपल्याला ते GS3ची बॅच बेसिक जी आपण म्हणतो ती उपयोगी पडू शकेल. आता हा जसा प्रश्न आहे समजा काही याच्यामधलं वेळेचं हे लिमिट आहे. काही गोष्टी
थोडक्यात समजा हे करू आपण की असं खूप बोलता येऊ शकेल. काय विचारलेला शब्द राईस बीट सिस्टीम सक्सेस मेजर फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर मेकिंग राईस बीट सिस्टीम. राईस बीट सिस्टीम जे आहे मग काही लोक म्हणतील नॉर्मन बोरलॉगपासून आहे, मग ग्रीन रिव्होल्युशन आहे, पण स्पेसिफिक काय आहे पा तर गिल यांचं आर्ग्युमेंट आहे पा. हे त्यावेळेला 66ला पंजाब झाला, 2016ला त्याच्यावर खूप चर्चा झाली की हाऊ सेंटर मॅन्युप्युलेट्स स्टेट. क्लासिक एक्झाम्पल इज पंजाब. आमच्यावर ही सवय लादली का? हे बरोबर आहे की नेशन सर्वाईव्ह झालं तुमचं की राईस आणि वीट, पण राईस आणि वीट आम्ही काय निर्माण करायचं ना, धान्याचं कोठार. युक्रेन समजा आपण म्हणलेलं गहू आहे, गव्हाच्या ह्याच्यात हरारेनं काय लिहिलेलं आहे की उलटं झालेलं आहे का, माणसानं ह्याला वापरलं का गव्हानं माणसाला वापरलं फूडच्या संदर्भामध्ये. लार्जर डिबेट काय आहे आणि राईस वीट सिस्टीम सक्सेस आहे म्हणजे नेमका सक्सेसची व्याख्या काय जे मिसिंग आहे. काल काही जणांशी बोललो तर व्हॉट डू मीन बाय सक्सेस. सक्सेस म्हणजे तुमच्या जमिनीची धूप कमी होऊन जमीन नष्ट होत जाणे म्हणजे सक्सेस आहे का. सक्सेस म्हणजे फ्युचर, एका बाजूला आपल्याला फ्युचर GDP आणि याच्याबद्दल आपल्याला पोटेन्शियल GDPची चर्चा करायची आहे आणि दुसऱ्या बाजूला मात्र राईस वीट सक्सेस कशाला आहे. ग्लोरी ऑफ द पास्ट जी आहे ती, आणि मग ग्रीन रिव्होल्युशन ईस्टर्न याच्यामध्ये का आपण आणलेलं नाही राईस वीट. मग लोकल हेच ते आपण सगळं जे लोकल आहे, जसं कच्छमध्ये PM म्हणा इथल्या बांधणीच्या म्हणजे त्या टिपिकल बफेलोच्या टाईपबद्दल ते विस्तारानं बोललेले होते. राईस वीट सिस्टीम जेव्हा आपण म्हणतो की सक्सेस आहे का, इन्स्पाइट ऑफ दिस सक्सेस, तर ते पलीकडे येणं नॅचरलच आहे. क्वेश्चन वाचला तर आपल्याला लक्षात येतं की तोच तुम्हाला स्टान्स घ्यायला पाहिजे, कारण त्याच्याशिवाय ती अभिशाप आहे असं का म्हणतात याचं कारण याच्या नादामध्ये आपण आपलं लोकल बियाणं घालवलेलं आहे का, आपल्या लोकल ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस घ्यायला लागलेल्या आहेत का, किंवा एक स्टँडर्डायझेशन करण्याच्या नादामध्ये संपूर्णपणे जे आहे. मग आता कोण आहे, अगदी समजा रथ दांडेकर थिसिस आहे अगदी सुरुवातीला 71-72 पॉवर्टी इन इंडिया नावाचं पुस्तक आहे आपल्या रथ दांडेकरांनी लिहिलेलं, विमा दांडेकरांनी लिहिलेलं. त्याच्यामधनं आलेल्या गोष्टी जरी आपण बघितल्या तेव्हापासूनची चर्चा अगदी अलीकडच्या ह्याच्यापर्यंत जे आहे, म्हणजे ॲग्रिकल्चर हा ॲस्पायरिंग ह्याच्यामध्ये येतच असणार पहा. त्यामुळं ज्यांना शक्य आहे त्यांनी ॲग्रोवन बघत राहायला पाहिजे. ॲग्रोवन जे आहे की ॲग्रिकल्चरचं अंडरस्टँडिंग काय प्रकारचं आलेलं आहे त्याच्याविषयीचं. वॉटर तसाच मुद्दा आहे पहा, वेळेच्या अभावी काय परत कन्क्लुजनला घेतो पहा की वॉटर स्टोरेज आहे, इरिगेशनचं वॉटर स्ट्रेस आहे. वॉटरवर 1-2 पुस्तकं चांगली आपण आता त्याची एक सिरीज वॉटर नावाची एक सिरीजच सुरू करूया पहा आपल्या वॉटरचे अभ्यासक बोलणे आणि आपल्या मार्गदर्शनावरनं काहीतरी लाईव्ह चर्चा करणे किंवा त्याच्याविषयीच्या अभ्यासकांची काही ना काहीतरी आपल्यापर्यंत सातत्यानं चर्चा आणत राहणं. पुरंदर अभ्यास आहे आपल्या, म्हणजे अनेक लोक अभ्यासक आहेत. दत्ता देसाईंनी त्याच्यावर काही लिहिलेलं जे आहे, अगदी विलास साळुंखेचा पाणी पंचायतचा प्रयोग जे आहे ते, कॅपाटचं काही काम आहे पहा, म्हणजे त्याच्यावर काम करणारे लोक बरेच जे आहेत ना, ते प्रयासचं काही त्याच्यावरची डॉक्युमेंट आहेत. पाणी आणि पाण्याचा प्रश्न तो कशा प्रकारे आपल्याला वॉटर आजबी तालाब करे राजस्थान की रजत बुंदे कोण आहे अनुभव मिश्रचं त्याच्यावरचं कामच जे आहे ते. आपल्या भवतालमध्ये जी सिरीज आहे पहा वॉटरवर आणि वॉटरच्या संदर्भामध्ये सर्वे जे आहे ते भूजलावर खूपच बोलता येईल पहा. आपल्या उस्मानाबादचा कलेक्टर आपले स्टुडंट जे आहेत कौस्तुभचं एक पुस्तकच आहे याच्यावरचं. पाणी आणि पाण्याचा प्रश्न आपण समजून कसा घेणार जे आहे त्याच्याविषयी पाहता येईल. मग त्याला लोकल उदाहरण लागतं. तुम्ही म्हटलं की ठाण्यामध्ये असं दिसतं, तहान नावाच्या कादंबऱ्यात पाण्याचा प्रश्न त्यात असा मांडलेला आहे. वॉटर आणि वॉटरच्या रिलेटेड तुमची रिक्वायरमेंट काय आहे, वॉटर स्टोरेज आणि इरिगेशन सिस्टीम टू मेक ज्युडिशियस यूज ऑफ वॉटर डिप्लेटिंग सिनेरियो. मग वॉटर तुम्ही 2 भागात असं म्हटलं त्याचे भाग केले की ॲग्रीला एक या प्रकारचा आणि ह्युमन रिसोर्सेसला. मग 4% 17% म्हणजे ते डेटाला खूप जण स्ट्रॉंग आहे, पण त्याचं मिनिंग काय लक्षात असं दिसत नाही. आत्ता पण टेस्ट सिरीज समजा झाली त्यात मेजर सूचना काय करायला लागल्या की हे तुम्ही डेटा लिहिताय त्याचा रिलिव्हन्स काय की जो तुम्हाला कदाचित ते इंट्रोडक्शन ऑफ काय इकॉनॉमिक सर्वेमध्ये सापडेल. इकॉनॉमिक सर्वेच्या चॅप्टरमध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला पहिला दुसरा व्हॉल्यूममध्ये काही सापडू शकेल की ते काय म्हणतात याचं अंडरस्टँडिंग जे आहे पहा. कोविड-19च्या विषयीचा क्वेश्चन आहे की वर्ल्ड वाईड झालेलं जे आहे ते टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट. आता आपण जे करतो समजा हे काय टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंटच आहे ना पोस्ट कोविड वर्ल्डमध्ये. मग आता एवढ्या मोठ्या लेवलला हा क्वेश्चन हँडल करायचे 3 ते स्टेटमेंट देतात. गिव्ह ॲन अकाउंट. अकाउंट हा शब्द आला याचा अर्थ मायक्रो डिटेल्स. ते मायक्रो डिटेल जे आहेत ते कुठले आहे, हाऊ टेक्नॉलॉजी सॉट टू एड मॅनेजमेंट ऑफ पॅन्डेमिक. एड जे आहे त्याला मदतपूरक काय प्रकारचे तुम्ही आता हे प्रश्न समजा हँडल करायचा. एक आपण किती आहे 15 म्हणजे आपल्याला
15 मार्क 11 मिनटं तुम्ही असं म्हटलं की 3 मिनटं आणि 8 मिनटं असं करू. मग 3 मिनटात एक स्ट्रक्चर तयार केलं आपण की लोकलचं काही आर्ग्युमेंट आहे, त्याचबरोबर लोकलला तुम्ही फेडरलला तुमचं सिटी लेवलचं एखादं आर्ग्युमेंट आहे, तुमचं रिजनचं एखादं आर्ग्युमेंट आहे, नेशनचं आर्ग्युमेंट आहे, इंटरनॅशनल आर्ग्युमेंट आणि त्याची टेबल असं तयार केलं आणि ते दिलं उत्तरामध्ये की आपल्याला हे असं लिहिता येऊ शकतं. इथलं एक उदाहरण आहे की स्वित्झर्लंडमध्ये असे प्रयोग झालेले होते एल्डरलीच्या दृष्टीनं. सुरुवातीच्या वेळेस सगळी चर्चा होती त्याच्या वेळेला अर्ली याच्यामध्ये केलेलं आहे. मेयर लंडन मेयरनं त्यावेळेला काहीतरी केलं, लंडन प्राईम मिनिस्टर त्याच्यावर काही चर्चा केली होती, फिलाडेल्फियाच्या गव्हर्नरनं त्याच्यावर काही इंटरनॅशनल झालं. नॅशनलच्या लेवलला येत असताना काय काय मग समजा आपण इंटरनॅशनलच्या तुम्ही म्हटलं की पॉप्युलर आहे, पण न्यूझीलंडचा प्रयोग महत्त्वाचा होता की त्यांनी डायरेक्ट गाईडलाईन्सच दिलेल्या होत्या, तायवानमध्ये झालेले. हे सुचायला थांबायला पाहिजे की आपण कसं कसं त्याच्याकडे बघू शकतो. आणि मग लोकलच्या आपल्या याच्यामध्ये अनेक लोकांनी वेगवेगळ्या प्रकारचे केलेले आहे. म्हणजे अगदी साधा आपण म्हणलं ना काय सॅनिटायझर घेण्यासाठी काही तुम्ही गोष्टी केल्या पटकन टेक्नॉलॉजीच्या ह्याच्यामधनं जे आहेत. आणि त्यामुळे टेक्नॉलॉजी हा शब्द जसा अर्जुन नावाचा आपण रोबो याच्या पुणे स्टेशनच्या बाहेर ठेवलेला होता की त्या ह्याच्यामधनं तिथपासून स्कूल लेवलला जा, त्याचे फील्ड्स तुम्ही डिफाईन केले. अतिव्याप्त असणाऱ्या प्रश्नांना तुम्ही स्पेसिफिक लिहिणारा चालू करा, म्हणजे त्याला डेफिनेटली वर्क करता येईल. इलेक्ट्रिक एनर्जी फ्रॉम सनलाईट आणि मग याच्याविषयी पण तेच आहे की त्याची आपली स्वतःची जी मांडण्याची पद्धती आहे. त्यांनी विचारले प्रश्न काय इलेक्ट्रिक एनर्जी फ्रॉम सनलाईट टू कॉन्ट्रास्ट एनर्जी आणि त्याची क्वालिटी. त्यामुळे मग एनर्जीच्या क्वालिटीच्या संदर्भामध्ये काय मग सोलर मिशन आपण लिहू, सोलर मामा किंवा स्पेसिफिक जे, पण स्पेसिफिक असं कुठं आहे की बाबा भोरच्या इथं असा एक प्रयोग झालेला दिसतो आपल्याला की सोलरचं क्वालिटी. त्यामुळे तुम्हाला एकदम लोकं लागतील. मद्रासचा एक हा सबर्ब आहे आणि त्याच्यामध्ये हे काम चालू आहे. म्हणजे आपल्याला इलेक्ट्रिक कन्व्हर्जन करणारी लोकेशन्सवर तुम्हाला न्यायला लागेल. म्हणजे स्पेसिफिक उदाहरणं त्याची जी आहे ना ती जर आपण दिली नाही तर मग ते जेनरिक होणार ना की जे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे जसं आता काही म्हणले सोलर मित्र स्कीम आहे, सोलर पार्क स्कीम आहे, पण त्याचं आम्ही काय करायचं ना त्याच्याविषयीचं अंडरस्टँडिंग जे आहे ते PM कुसुममध्ये असं आहे वगैरे हे लिहिता येईल. याचं कुठं आहे बाबा या गुजरातमधल्या या खेड्यामध्ये त्याच्या PM कुसुमचा हा प्रयोग चाललेला आहे का, कोयनेच्या जंगलांमध्ये काही लोक असे प्रयत्न करतायत का. म्हणजे तुम्हाला स्पेसिफिक आर्ग्युमेंट जी आहे ना ती सगळी संपूर्णता त्याच्यामध्ये. त्यामुळं मागच्या वर्षीच्या मार्कांच्यावरनं तर हे क्लिअरच आहे की तुम्ही स्पेसिफिक आणि ज्यांना मार्क आलेले आहेत बऱ्यापैकी जे आहेत ते स्पेसिफिक उदाहरणं देत पुढं जाण्याचा प्रयत्न करत राहतात, तर ते वर्क झालेलं आपल्याला पाहता येतं. नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम आहे म्हणजे NCAPच्या बद्दलचं जे म्हटलेलं आहे की त्यातल्या नॉन अटॅचमेंट सिटीज काय आहेत वगैरे टेक्निकल परत तेच येऊन थांबणार की तशा प्रकारचे ॲबस्ट्रॅक्ट बऱ्याच जणांना अवेलेबल आहे कारण हे मटेरियल आहे ह्या मार्केटचं हे मटेरियल. त्याची उदाहरणं त्याच्यावर तुमचं अंडरस्टँडिंग की कोणत्या प्रकारचे आपल्याला आत्ता समजा मिळतात. स्मार्ट सिटीच्या अंतर्गत तुम्हाला काय गोष्टी त्यातनं मिळायला लागतात का. रिसेंट हे केलेले जे आहेत की फीचर्स नॅशनल इनिशिएटेड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. मग गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने इनिशिएट केलं होतं, पुढं काय झालेलं होतं त्याच्याविषयीची तुमची स्पेसिफिक डॉक्युमेंट जे आहेत कोणकोणते मंत्रालय त्याच्यामध्ये त्याचा फॉलोअप घेतात. समजा आता कुठं हा वरंगळ असा प्रयोग करतो, वरंगळचं CEO जे आहे ते असं कॉशियसली प्रयोग करतात की आपल्याला या प्रकारचं रिपोर्ट आहे PM 2.5 आहे समजा त्याच्याविषयीचं काही पाहायचं आहे. स्पेसिफिक तुम्ही उदाहरणं सांगितली तरच ते सर्वाय होणार आहे, अदरवाईज ते सर्वाय होणार नाही. हे मागच्या वर्षीच्या मार्कांवरनं क्लिअर आहे. आणि त्यामुळं एखादं ग्रँड योजना आहे समजा आपण कुठले म्हणले उजाला आहे किंवा आता हाऊसिंग आहे समजा हाऊसिंग फॉर ऑल, कुठं स्पेसिफिक उदाहरणं काय आहे प्राईम मिनिस्टर सडकपर्यंत कुठलंही उदाहरणं घेतलं तुम्ही तर त्याचं उदाहरण लागेल आपल्याला. ते उदाहरण जर शोधलं नाही तुम्हाला तर त्याला काय होणार तर एक तर स्पर्धेत ते सर्वाईव्ह होईल. कसं सर्वाईव्ह होईल ना जे आता मागच्या वेळेला झालेलं आहे 50-52 तुमची स्पेसिफिसिटी त्याच्यामधली यायला पाहिजे. वेळेच्या ह्याच्यात कन्क्लुजनला घेतो आपले 2 प्रश्न जे राहिलेले आहेत की डिझास्टरवरचा एक क्वेश्चन आहे डिझास्टर आणि डिस्कस रिसेंट मेजर इनिशिएटेड डिझास्टर मॅनेजमेंट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया डिपार्टिंग फ्रॉम अर्लियर रिॲक्टिव्ह. आता गव्हर्नमेंट ऑफ इंडिया नाही इंटरनॅशनली त्यात शिफ्ट झालेला तो काय आहे त्याचं आपल्याशी अंडरस्टँडिंग काय आहे. आणि मग आपण समजा याची सेंटर्स उभं करतो 14 पासून त्याची चर्चा आपण केलेली आहे. हिमालयन स्टडीज नावाची गोष्ट त्याच्यापासून डिझास्टरची आपल्याला चर्चा आहे. डेक्कन बेसॉल्ट आणि त्याच्यामुळे मग डिझास्टरचं इकडचं आकलन वेगळं आहे आणि उत्तरेकडचं आकलन वेगळं आहे. रिजन स्पेसिफिक जे आहे ईस्टर्न घाटाचं आणि वेस्ट असं खूप लोकांनी त्याच्याविषयी लिहिलेलं आहे. डिझास्टरच्या बद्दलची यांची जी डिमांड आहे की रिसेंट टाइम्स इनिशिएटेड आणि रिसेंटचा अर्थ कन्व्हेन्शन काय असेल लास्ट 2 years इज रिसेंट. रिसेंट कारण रिसेंट कशाला मांडणार ना तुम्ही
रिसेंट हे गेल्या 2 वर्षात घडतं तेवढंच जे आहे ते त्याच्याबद्दलचं. आणि कसं आहे, अर्लियर रिॲक्टिव्ह अप्रोच रिॲक्टिव्हच्या पेक्षा सगळं जे आहेत, मग रिॲक्टिव्ह अप्रोचच्या पेक्षा वेगळं कसं जाता येऊ शकतं आणि त्याची आपली स्वतःची अंडरस्टँडिंग काय, ओसाकाला काय म्हणजे तांत्रिकदृष्ट्या आता G20 काय म्हणतं वगैरे, वेळेची एक लिमिट आहे आपल्याला जे त्याच्यामध्ये ह्या गोष्टी थोडक्यात कन्क्लुजनला काय म्हणता येईल 19-20 प्रश्न जर आपण बघितला की इंटरनल सिक्युरिटीचा इश्यू जो आहे तो परत तो कसा दिला आहे, म्यानमार आणि लाईन ऑफ कंट्रोल, मग तो फ्रेंडशिपचा रोड आहे. किंवा त्याच्या आधीचा प्रश्न तो पण जे आहे तो कुठला आहे, हे एक्सपेक्टेड फूड सिक्युरिटी दरवेळेला दिसतोच प्रश्न पहा. म्हणजे एअर पोल्युशन दरवेळेचा प्रश्न आहे, LWE दरवेळेचा प्रश्न आहे, बॉर्डर मॅनेजमेंट दरवेळेचा. त्यामुळे क्वेश्चन अनप्रेडिक्टेबल आहेत का नाही आहे, क्वेश्चन अगदीच प्रेडिक्टेबल आहे. मटेरियल तुमचं कॉमन जर झालं तर धोका जो आहे तो काय प्रकारचा आहे की जे आता मागच्या वेळेला झालेलं आहे. त्यामुळे या पेपरला पण असं दिसतंय की कदाचित मागचं रिपीट होऊ शकेल की तशाच प्रकारच्या मार्कांची रेंजच त्यांनी असं सील केलं. जसं एथिक्सला त्यांनी 2-3 वर्ष केलं होतं की 70-80 त्यांनी न्यू नॉर्मल केलेला होता. आपल्या दृष्टीनं तसा फार फरक पडणार नाही. याचं कारण काय पहा की सगळ्यांचेच मार्क जर खाली आले असतील तर मला फक्त काय करायचं आहे की त्या वर्षीच्या टॉपमध्ये राहायचं. मी किती समजा आपण म्हणलं की अनफॉर्च्युनेटली याचं टॉपरच 68चं आहे तर मी 67मध्ये आहे तरी ते आपल्याला वर्ग. त्यामुळं कम्पॅरेटिव्ह मेरिट हीच त्यामध्ये वर्क होणारी गोष्ट आहे. आणि कम्पॅरेटिव्ह मेरिटमध्ये तुम्ही काय लिहिणार हा त्यातला खरा कळीचा मुद्दा आहे. GS3च्या बेसिकडे जाण्या दृष्टीनं मगाशी म्हटलं जसं ती एक लवकरच आपली मार्गेची GS3ची बेसिक बॅच आहे त्याच्याविषयी पण आपण चर्चा करूया की काय प्रकारे आपल्याला करता येईल. सोल पर्पज टू कन्क्लूड काय म्हणता येईल, सोल पर्पज हे जे आहे टू डिस्कस इमिजिएटली याचं काय आहे की यू हॅव टू हँडल 2021. लिहिणारे लिहून गेले त्यांचे अनुभव पण आपण शेअर करूया. तुम्ही जे हे आता 21ला आपण करणार आहोत सगळे, याच्यामध्ये बरेच असे पण आहे की 2 अटेम्प्ट दिले पण सीसाईडनं गेलेले. अशा विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं पण हेच आहे की जे त्यावेळेचे मार्क आहेत आणि आत्ता झालेले नाही आहेत. म्हणजे मागच्या वेळेला 52 मार्क मिळाले असे बरेच विद्यार्थी असेल ना, 2 मेन्स आहेत दिलेले, मागची मेन्स दिलेली आणि काय वर्क होतं हे कळलंच नाही सॉरी. अशा विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं पण ही महत्त्वाची असणारी विचार करण्याची पद्धत आहे. GS3ला हँडल करायचं तर ते तुमच्या बॉटम अप अप्रोचनं लवकरात लवकर कॅच करता येईल. डेफिनेटली बॉटम अप त्यामध्ये वर्क होऊ शकेल. आणि कन्सेप्च्युअली जर म्हणले कन्सेप्च्युअली मॅक्रो इकॉनॉमिक्समधलं आपलं अंडरस्टँडिंग जे आहे एन्व्हायरमेंटच्या संदर्भामध्ये नोटिफिकेशन समजा म्हणलेला शब्द ॲसेसमेंट. ॲसेसमेंटमध्ये आपण काय म्हणतो 2006-2020 संकल्पना स्पष्ट करून घेणे आणि मग तो डेटा जो आहे तो आपला त्याच्यावर आता बघत राहणे काय प्रकारचं आहे. याच्या रिलेटेड काही क्वेश्चन्स आहेतच. जसं कालच्या याच्यात लोकांनी म्हणलेलं होतं की मग याच्यावरचं या प्रश्नाचं उत्तर काय प्रकारचं आहे. त्याच्या दृष्टीनं कॉमन अशी एक चर्चा आपण घेतलेलीच आहे. तीसुद्धा लवकरात लवकर की सगळ्यांच्या दृष्टीनं जे आहे की सगळ्यांना याच्यावर एक ओपनली 4 पेपरचं एक डिस्कशन जे आहे तेही आपल्याला घेता येईल. आत्ताचंही लिमिट आहे की या पेपरच्या अनुषंगानं कमी वेळामध्ये जे काही जास्त सांगता येईल ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशीच चर्चा आपण आपला पुढचा जो पेपर आहे तो पण इंटरेस्टिंग आहे पहा की इथिक्समध्ये काय काय झालेलं आहे. त्या पेपरचं तुम्ही टार्गेट करा आणि त्याच्यावर तुम्ही काम करण्याचा प्रयत्न करा. GS3ला कशा प्रकारे हँडल करायचं गेल्या वर्षी 18 पासून 19, 18, 20, 19 18चा पहिलाच प्रश्न बाबा SDGवर काय विचारणं, SDG कुठे सेम आहे महत्त्वाचं राहिलेलं आहे. पहिलाच क्वेश्चन जो आहे तो त्यात रामसर आपण म्हटलं तसं विचारलं होतं. मग त्यातल्या वाईजचा अर्थ काय म्हणजे स्पेसिफिक अगदी स्पेसिफिक डिमांड आहेत ना, स्पेसिफिक विचारतातच आहे. GS2चा क्वेश्चन पेपर तुम्ही बघितला, पहिला पेपर जरी बघितला किंवा हा पेपर जरी स्पेसिफिक आहे. हेल्थ सेक्टरमध्ये नॅनो म्हणजे स्पेसिफिक तुम्हाला जनरल आपलं व्हायला लागतं त्या स्पेसिफिकला जाणं जे आहे. आणि त्यामुळे मग जे सुरुवातीचे आता बिगिनर्स आहे त्यांनी काय अर्ली हर्डल ज्याला आपण म्हणतो कोड अर्ली हर्डल्स, वाचन लवकर होत नाही, लेख समजत नाही, या फेजमधनं पटपट बाहेर यायला पाहिजे. म्हणजे ते कसं आपण करणार त्याच्याविषयी पण विचार करा. आणि जे अगदी कथित अर्थानं सिनियर आहे त्यांनी पण काय करायला पाहिजे की स्पीड घेऊन काम करून अंडरग्राऊंड म्हणून 1 महिनाभर सगळं आता त्यांच्याकडे मटेरियल तिथं फक्त नुसत्या केसेस लोकल टाकल्या तरी माझ्यामध्ये ते वर्थ आणि सेफ होऊन जाईल. जे आहे कसं आपल्याला पुढं नेता येईल याच्या दृष्टीनं पण आपण आता पुढचा पेपर जो आहे तो चर्चेमध्ये घेऊया. GS3च्या संदर्भात तुर्तास एवढंच.